अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुखात। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी म्हणजे पवित्र असे ठिकाण, इंद्रायणी काठावर वसलेलं हे सुंदर असं धाम, जे जुने शिवपीठ म्हणून ओळखले जाते। आणि एकदा काय झालं, दुर्वास ऋषी गमन करत असताना वाटेमध्ये इंद्रदेव आले आणि इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी दुर्वास ऋषींनी त्यांच्या गळ्यातील कमलपुष्पमाला इंद्रदेवाच्या गळ्यात घातली, परंतु इंद्रदेवाने त्या पुष्पमालेचा अपमान केला, म्हणून दुर्वास ऋषींनी भयंकर शाप दिला। उशाप म्हणून इंद्रदेवाने दुर्वास ऋषींची क्षमा मागितली। तेव्हा दुर्वास ऋषी उशाप देत म्हणाले, हे इंद्रा, मृत्यूलोकी जाऊन तू सहस्त्र वर्ष शिवाची आराधना केल्याशिवाय तुझे शरीर पवित्र होणार नाही। आणि म्हणून इंद्रदेवाने पृथ्वीवर येऊन 1,000 वर्ष तपश्चर्या केली। भोलेनाथ शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याच शिवलिंगास आपण सिद्धेश्वर असे म्हणतो। आणि या नदीच्या तीरावर इंद्रदेवाने तपश्चर्या केली, म्हणून या नदीला नाव पडले इंद्रायणी। अलंदाती म्हणजे या पवित्र क्षेत्रात जे लोक येऊन, फार महत्त्वाचं सांगतोय ऐका, या पवित्र क्षेत्रामध्ये येऊन जे लोक ध्यान करतात, जे लोक साधना करतात, जे लोक तपश्चर्या करतात, त्या सर्व लोकांची मनोरथे इच्छा पूर्ण होतात। म्हणूनच अलंदाती या पवित्र क्षेत्राला पुढे जाऊन आळंदी हे नाव पडले। ज्या आळंदीच्या पूर्वेस नागेश्वर मंदिर आहे, पश्चिमेस ब्रह्मेश्वर मंदिर आहे, उत्तरेस सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे, आणि अशा या त्रिवेणी संगम मंदिराच्या मध्यवर्ती आळंदी ही पुण्यभूमी वसलेली आहे। आणि विठ्ठलपंत याच आळंदीमध्ये येऊन दाखल झाले। या अलंकापुरामध्ये सिद्धोपंत कुलकर्णी नावाचे श्रीमंत गृहस्थ राहत होते। त्यांना एक मुलगी होती आणि पत्नीसोबत आणि मुलीसोबत सिद्धोपंत अतिशय आनंदाने संसार करत होते। त्यांच्याकडे धनाची आणि मनाची कमी नव्हती, भरगतची श्रीमंती होती धनाची आणि मनाची। घरामध्ये नोकर चाकर होते, गाई गुरे होती, धनधान्य होते। त्यांच्या पत्नी उमाबाई तर नोकर चाकरांची आईच होत्या, गाई गुरांच्या माई होत्या। त्यांच्या पोटी जन्माला आली होती ती सद्गुणी मुलगी, तिचं नाव होतं रुक्मिणी। वयाने 8 वर्षाची, अवखळ गाणारं बागडणारं वय, गोरापान देह, गोलाकार चेहरा, पाणीदार डोळे आणि सुस्वभाव आणि खट्याळी अशी गोड अशी मुलगी सिद्धोपंतांनी त्या ठिकाणी उमाबाईंना होती। रुक्मिणी लहानपणापासून संस्कारी मुलगी असल्याने देवांची सेवा करणे, पूजा करणे, अर्चना करणे, ध्यान करणे, तपश्चर्या करणे आणि भजन सुद्धा सुंदर गात होत्या। सिद्धोपंत कन्येला म्हणाले, बेटा
आम्हाला तुमच्याकडून सरस्वती वंदना ऐकायची आहे. रुक्मिणीच्या मनाला भक्तीचा मोहर फुटला. आपल्या वडिलांनी हे वाक्य टाकल्याबरोबर 8 वर्षाची अवखळ असणारी, खट्याळ असणारी पण सुस्वभावाची गोड अशी मुलगी तिनं सुरुवात केली. या कुंदेंदू तुषार रधवला या शुभ्रवस्त्रावृत्ता या वीणावरदंडमंडित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवी सदा वंदिता सामा पातो सरस्वती भगवती निस्सेस जाड्या पहा. मुलीचे दोघांनीही कौतुक केले. सिद्धोपंत बाहेर निघाले. चिमुरडी रुक्मिणी म्हणाली, बाबा हे घ्या मोगऱ्यांची फुले. काही फुलं सिद्धेश्वराला आणि काही सुवर्ण पिंपळाच्या चरणी अर्पण करा. बर मातोश्री म्हणून सिद्धोपंत ती फुले घेऊन निघाले. चांदणं पडलेलं होतं. तारे चमकत होते. गार वारा मंजूळ वाहत होता. वातावरण प्रसन्न होते. सिद्धोपंत सुवर्ण पिंपळाजवळ आले.